चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी मी का करू? चाकणकर बिचारी नगरपालिकेला त्या उभ्या राहिल्या होत्या, मायनस मतं होती, पडली. आता ज्या बाई नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाही, ज्यांचा तो वकूब नाहीये, त्या बाईंनी स्वतः पुन्हा राजकीय कारकीर्द उभी करायला किती दिवस लागतात? बाई म्हणून बाईने शत्रू असू नये, बाई म्हणून बाईने मदत केली पाहिजे. त्यामुळे जर त्यांचं कुठंच राजकीय पुनर्वसन होणार नसेल आणि जर तटकरे साहेबांनी एक आयोग दिला असेल तर जाऊ द्या की, घेऊ द्या आयोग, काय बिघडायले त्यांच्याकडे. ते नाही, मला वाटतं तो सुनील तटकरेंचा विषय आहे, कारण अजितदादांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. काही पण ही सगळी भूमिका बघताना राज्य सरकारची पण भूमिका असायला पाहिजे ना आयोग म्हणून. जर देवेंद्र फडणवीसांना तुम्ही प्रश्न विचारताय तर देवेंद्र फडणवीसांच्या आपल्याकडे आयोग जे असतात ना, या आयोगांना फार अधिकारच नसतात मिळत. काल माझ्याकडे एक माणूस आला होता ज्याच्या भावाचा खून झाला आणि आधी ऍक्सिडेंटल दाखवलं, मग त्याने आरटीआय मधनं पोस्टमार्टम रिपोर्ट मागवला आणि त्याच्यानंतर तरीही त्याचा खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता म्हणून तो ह्युमन कमिशनकडे गेला. ह्युमन कमिशनने ऑर्डर केली पण पोलिसांनी ऐकली नाही. त्यामुळे ह्युमन कमिशन, वुमन कमिशन काय. काही महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की अजितदादांनी नाराजी व्यक्त केली, मग त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत, तरी देखील सुनील तटकरेंमुळे राजीनामा कदाचित प्रदेशाचं राजकारण हे कदाचित तटकरे बघत असावेत, कारण दादांनी तर नाराजी निश्चित व्यक्त केली. दादा म्हणाले मी त्या मताशी सहमत नाही आणि दादा स्पष्ट वक्ते आहेत. दादा आत बाहेर असं करणारे नाही. हकालपट्टी करू शकतात ना, मग का हकालपट्टी होत नाही? कदाचित प्रदेशाचे अधिकार दिले असतील तटकरेंना, कारण आपल्याला जर आठवत असेल की सन्माननीय अजितदादांनी सूरज चव्हाणची हकालपट्टीच त्याची पदावरून त्याला काढून टाकलेलं होतं, पण पुन्हा त्याचं प्रमोशन करणं आणि त्याला पद देणं हे काम तटकरेंनी केलं. मग आता दादा आणि तटकरे यांच्यामध्ये काही संघर्ष चालू आहे का? नाही, याच्यावरती त्यांच्या पक्षाने जास्त अधिकृत भूमिका मांडावी. इट्स नन ऑफ माय बिझनेस.